Guys, welcome to the first capital of हिंदवी स्वराज्य राजगढ़। कहानी है 5 दोस्तों की जो निकले थे राजगढ़ की सफर पर। लेकिन वो कहते हैं ना कि स्ट्रगल के बिना आजकल कुछ भी नहीं मिलता। वो सही कहते हैं। आज हमारे साथ ऐसा कुछ होने वाला था, ये हमने सोचा भी नहीं था। तो चलिए शुरू करते हैं आज के इस ब्लॉग को। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। सुबह के लगभग 11 बजने वाले थे और हम लोग पहुंच चुके थे पुणे के स्वारगेट बस डिपो में, जहां से राजगढ़ का बेस विलेज गुंजावने के लिए बसें चलती है। हम लोगों ने इंक्वायरी की तो बताया गया कि गुंजावने की बस 2:30 बजे आने वाली है। 1:30 बजे तक इंतजार करने के बाद थोड़ा सा डाउट सा होने लगा। हमने फिर से इंक्वायरी की तो बताया गया कि वो बस सुबह ही निकल गई है। ये सुन के मानो पैरों के तले की जमीनी खिसक गई। फिर हम लोगों को एक ऑप्शनल रूट के बारे में बताया गया जो कि मार्गासनी विलेज से होकर जाता है। मार्गासनी पहुंचने के लिए आप भोर या पाबे जाने वाले बसेस ले सकते हो। भोर जाने वाले बस से हम लोग चेलाड़ी फाटा के स्टॉप पर उतर गए। यहाँ से हमने मार्गासनी तक लोकल ट्रान्सपोर्ट से जाने का सोचा। पुण्यावरून येणारी लोक जी आहेत ना आता रिटर्न जाणारे असतात गावात। आम्ही 3 पर्यंत खाली पोहोचायला पाहिजे तिकडे गुंजावणीला। अरे 3ला पोच, 4ला पोच, 5ला पोच। तुला पीएमटी पाड्यापर्यंत मार्ग असण्याची तर उतरणार ना, तिथपर आला की तुला पीएमटी का ओपन देतो। यहाँ तक पहुँचने का रूट बहुत ही हेक्टिक है। पूरा पब्लिक ट्रांसपोर्ट से ट्रैवल करना पड़ता है। अगर आपको मार्गासनी विलेज से कोई शेयरिंग ऑप्शन नहीं मिलता तो ये ट्रैक गुंजावनी विलेज तक 7 किलोमीटर का हो जाता है और वहाँ से 3 घंटे का ट्रेकिंग करके आप फोर्ट पर पहुँच जाते हो। कोई शेयरिंग ऑप्शन नहीं मिलने के कारण हम लोगों ने यहाँ से ही ट्रैक स्टार्ट करने का सोचा। अगर आप लोग राजगढ़ आने का प्लान कर रहे हो तो मैं आपको यही सजेस्ट करूँगा कि आप खुद के व्हीकल से आना। वो है राजगढ़। ये विला देखो गाइस, शाम के 6:30 बजे है और अभी हम यहाँ तक ही है। वो देखो वहाँ तक पहुँचने गए, वो है राजगढ़। अभी देखते हैं आगे, खाना वाना खाते और निकलते। दुधाची गाडी येते। अरे हाँ, सायकलवरून पोहोचलो असतो लगेच।
बाबा जवळ आहे का? जवळ आहे का आता? 2 किलोमीटर. कुठल्या? हे काय तो वरती डाबा आहे. हे का इकडं? हा चालतंय त्याला बेबी राहायची सोय. चालते. जातो आता बघतो, वेळ झालाय. तिकडे जी आहे ना, हा हे पेक्षा या डाबीवर चांगली सोय राहायची. कुठल्या? हे काय तो वरी ह्या टेकडावर का? हा हे बघा इथे माती दिसते ना तिथे. हा 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 राजमाती. हा माती दिसते. इथे खाली रोडनेच गेली होती. चालते, चला धन्यवाद. और दोस्त कैसा लग रहा है बताओ. मजा आया? ये देखो गाइस, पूरे फोर्ट पे फॉग आ गए. ये जो ऊपर का बादल है ना, पूरा फोर्ट पे ढका है. तो बघ वरती. चलो आगे चलो, आ जाओ. अरे यार मत आओ तुम जाओ, तुम्हारे पैर को लगा है. जाओ बाय बाय. पूरे फोर्ट पे फॉग है. वहाँ पे है हमारे सूर्य देवता, सॉरी यहाँ पे. क्या नज़ारा है वैसा. गाइस शाम के 7 बजे और अभी हम जस्ट पहुंचने वाले गुंजावनी विलेज, जो कि राजगढ़ का बेस विलेज है. वो देखो सामने राजगढ़, वो पूरा फॉग में ढका हुआ है. तो चलिए मिलता हूँ आपको नाइट ट्रैक पे. बिस्वे 5 minutes later. हेलो हेलो. कैसा लग रहा है आपको आज का ट्रिक? आज का ट्रिक का एक्सपीरियंस बताओ. आज के ट्रिक का एक्सपीरियंस. हम आज मिले हमारे फ्रेंड्स को who is more than 100 years. And they said like it was nice to meet you. Nice to meet you. And long journey, and it's the last journey. So bye bye, goodbye. Like, Nice share, to meet you. like, share and subscribe. Like, share and subscribe our video. चलो मिलते हैं सुबह. मिलते हैं सुबह, अगर जिंदा बचे तो मिलेंगे. और ये देखो सामने 3 कमीने. 3 माणसं दिसली पाहिजे. काय काय यामध्ये इकडे राईट आहे. समोर आणि हे किती वेळ टिकता? 3 तास तरी होत. जास्त वेळ नको देऊ, आपल्या वरती लागेल. जेवण वगैरे बनवतो. अरे बाहेर हेलो. बनवायचं जेवण मंदिरात कुठे बनवतो गॅस. क्या हम पहुंच पाएंगे ऊपर तक? पहुंच जाएंगे. कब तक? सुबह सुना है कुछ लोग 100 साल हो गए लेकिन अभी भी पहुंच ही रहे हैं. कब निकले थे? 1900. 1865. The journey has been started at the 1865 and this is the never ending journey. नेवर एंडिंग जर्नी. और देखो इधर बहुत दिनों के बाद एक लाइट दिखाई दी है. उम्मीद की रोशनी, किरण नहीं बोल सकते अभी, रोशनी है. ये देखो चांदा मामा
ये चांदो मामा है और ये हमारा चांद भाई है। और सेठ जी कैसा लग रहा है 5 किलोमीटर का ट्रैक करके आपको? नाइस नाइस, वेरी नाइस। मतलब वो ट्रैक नहीं था 5 नहीं किलोमीटर, था, अभी तो ट्रैक अभी तो शुरू हुआ है। क्या हम ये ट्रैक्टर लेके जा सकते हैं हाँ हाँ, ऊपर तक? हमारा ही लेके जा। ड्राइवर ही नहीं है इस पे। खतरों के खिलाड़ी सीजन 5 में हमारा भाई जाने वाला है अभी। आराम से चलो, आराम से चलो। बहुत बड़ा गवत है इधर। ऊपर ऊपर ये तरफ लेफ्ट साइड में वो देखो, वो टॉर्च चमक रही है आगे। ये सही है। कुठे इकडे आहे का सरळ आहे बघ? असा पाहिजे रोड। खाली गेला आता हे फुलून 1 महिना गायब। रतनगडावरती किती वर्षांनी ते 7 का किती 7 वर्षांनी आता आलता ना 1-1.5 वर्ष खाली। हा 3-4 वेळा घेऊन हा का? लोकांना, त्यानंतर मग गेलं 7 वर्षानंतर आता डायरेक्ट काय कारवीर हे फुल एक साथ फुलतो आणि मग एकदा आता हे आलं ना परत या झाडावरती नाही येणार। हे 7 वर्ष मोठं वाढतं ना हे वाढतं, लय हाईट वाढतं, लय भारी असते हे घरासाठी पण वापरतात घरासाठी। हॉटेल बिटेल असं त्यांच्यावरती वरती टाकतो, वरती आणि असं ते नाही का लय मजबूत असते। तेच नाही अरे म्हणजे जे असं हे असतं ना प्रॉपर झोप आपण म्हणतो काय झोपडी हा त्यासाठी वापरतात साईडने भिंतीच्या हा बरोबर। हे पाऊस बिस किती आला ना तुटत नाही फक्त
तुटत नाही कुजत नाही आणि त्याला हे लागतं रे म्हणजे कीड असतं ना ते लागतं त्याच्यात ते हे निघतं. पण जर ते शेण असतं ना शेणने सारवतात माती मिक्स करून म्हणजे पाणीच येत नाही डायरेक्ट. दोस्तों यही है वो कारवी के फूल जो रतनगढ़ पे मिलते हैं, खिलते हैं रतनगढ़ पे खिलते हैं 7 वर्षों के बाद. और गौर से देखिए इस शख्स को. हेलो, कहाँ से हो आप? हम दुबई से. मुझे लगता है आप आदिवासी हो. अचानक कैसे आए आप? आपका कैसा प्लान बना? रस्त्यावर करूया आपण. बंद है बंद है ऊपर बंद है. ओके ओके. नाही मध्ये आधी थोडस तुटलं बिटलेलं आहे. रेलिंगच्या पूर्णपणे भरोसा जाऊन अभी रेलिंग लगी है यहाँ पर. जास्त हे देऊ नको त्याच्यावर. तुटलेलं असलं ना नॉर्मल हे पकड, काय भरोसा नाही त्याचा. पण ये साइड में पूरी खाई है, खाई. हाँ काय म्हणतोय? अरे चोर दरवाजा पद्मावती माचीवरती जातो ना. नॉर्मल होता रस्ता. महाराज चोरीने यायचं आतमध्ये. म्हणजे आता बघ महाराज ना गुंजावणी गेले ना इकडनं गुंजावणी पलीकडे मग सगळ्या अख्ख्या गावाला कळायचं महाराज इकडे आले. जेव्हा ते चोर दरवाजा जातो ना तेव्हा कोणाला कळत नाही. एका माणसाला कळत नाही की महाराज आले तिथे. हां सिक्रेट डोअर चोर दरवाजा महाराज जर ते मुघल बिगलने घेतलं कब्जा तर इकडनं उचललं त्यांना माहितीच नाही. हा अरे इथं पाणीच पाणी आहे पण तिकडे नको भरायला. तिकडे रिस्की आहे. पुढं गिरीश भरू. थोडं पाणी टाकू इथं. एक मिनिट घेतलं तलाव आहे ना. हा तिथं तरी पण दे थोडंसं. पुण्यावरनं चालत यायचं लोक इथपर्यंत. दिसतं पाणी? दिसतंय का? हा भाई दिसतंय ना. एवढं पाणी आहे. काही नसतं काय पाणी आहे. आणि खाली जातो पार भरायला पाणी. एवढं वाटलं. चला मग वरती जाऊया. पाण्यात पाय टाकू नये. खूप मोठा आहे रे हे. हाउस द जोश. लो मीडियम. सही है. अभी इधर तक ही जाने का अपना. ये देखो साठी भाई सगळं
संसार सोडून आया है। कुछ इधर का नज़ारा सुबह दिखाएंगे, है ना? क्या बोलते हो? यस। एक्चुअली कांदा बटन खाना है। थोडा अजून मोठं पातेलं आणायला पडलं जरा मला. मी म्हणत होतो काही. नाही त्यापेक्षा मी मोठं केलं तरी पण नंतर मी पहिलं छोटं घेतलं ना, अजून मोठं घेतलं. माझं म्हणणं काय म्हटलं, मग मोठं घेतलं ना म्हणजे असं कमी शिजवता येते आपल्याला त्याच्यात, जर क्वांटिटी पण कधी कमी आता हे भात ना ऍक्च्युली आपल्या 5 जणांना एकदम प्रॉपर्टी नाही पुरणार. मग आपण ह्याच्यानंतर ना अजून एक गोष्ट करू, समजा काहीतरी करू आपण काहीतरी. एक मॅगी पण करू शकतो ना, लगेच होईल. अरे झाल्यावर हा ते करू शकतो. हा एक मॅगी करू शकतो. भाई ते काढावं लागलं आता तांदूळ, काय कारण की थोडे हे आहे ना भाजावे लागते. तांदूळ काढायला लागेल. हा अरे टाक थोडा अजून अर्धा, बटाटा चांगला लागतो. बोल राहिला काही कोणाला बोल राहिला असं. माझं बरं आहे असं, कधी टायमिंग नाही फोनमध्येच. काही फोन करतात घरचे? 1-2 दिवसांना. रोज नाही का? नाही रोज नाही. काय बोलणार आहे? ते म्हणतील तू फक्त घरी, मग कशाला जातो तिकडे घरी? ते रोज जातो. रोज पण आहे. भाई लय होईल रे बटाटा. हे भाई एवढा आहे काय लय होईल? हा शिजायला पाहिजे ना ते. शिजल सिझल टाकू का अजून? कमी कर फुल झालं. पाणी एकदम कमी कर. तेल वगैरे टाकायला लागेल ना? नाही त्यानंतर टाकायचं. सोलापूर याला बनवली नाही कधी, जायला हे करू. चला हे जाळा दे. कांद्यातून तेल काढणार होतं. थोडासा कांदा येतो. अरे खरं सांगतो, अर्धा वाढव ना. नाही अर्धा बरोबर वाढव. आहे, राहू दे रे, तेवढाच आहे, बरोबर आहे. अरे कांदा बिंदा असला ना मस्त वाटतं ते हे खायला. खायचं आहे का आपल्याला सोबत नंतर अरे खायचं? 2 कांदे आहेत. हा पण एवढंच राहू दे, जास्त कांद्याचा लागतो ते. अरे मला कांदा आवडतो. अरे खरं कांदा लय कमी या. अरे बरोबर आहे, तू का नाही रे? थोडं नाही वाटत. बरोबर आहे का? जेव्हा तो जळला ना कांदा, तो छोटा होणार. अरे असतं तसं असतं म्हणणं आहे. बरोबर ना? हा. म्हणजे मला माहिती आहे तसं सुद्धाच करायचं आहे आपल्याला. दाखव हेच राहतो. तुमच्याकडे असंच बनवता का दुसरं काही? नाही, आमच्याकडे काय करतात, तेल टाकतात, नंतर कांदा भाजून घेतात, नंतर हे भाजून घेतात आणि नंतर थोडा मसाला टाकतात. हा मुंगले कारण मसाला नंतर काय टाकतात माहितीये, कारण तो करपतो. बरोबर. तेल जास्त गरम असतं ना, त्यामुळे नंतर मसाला टाकायचा. मग काय करायचं आता याच्यानंतर? आता तेल टाक. तेल टाकायचं ना. सगळ्यांकडनं आपण ऍडवाइस घेऊ. मग लावली भाई वाट तुम्ही. हा लावली वाट मध्ये. एकटे करताना बहिणी बनवले खिचडी, बघू गणेशची खिचडी. तू केली का खिचडी? मी बाय घरी बनव. कमी करेल त्याचं, हे कमी कर. फ्लो कमी कर. तेल टाक आता. बस कमी कर रे. अजून एकदम कमी राहू दे. हा सगळ्यात कमी आहे. हा राहू दे आता. टाक आता, हे बळायला लागलं. तेल टाक. तेल टाक. कांदा करपायला लागला. ए लीक झालं, तुला काय म्हणले? जाऊ दे ना भाई. याने बळ पण नाही दिलं. होणारच माहिती. ते होणारच ते. टाक बळी खायची ना जरा. हम्म. टाक मग वडव जरा. हा हो, थोडं. वडव भाई जरा, थोडं नॉर्मल फील तूच कर नाही तर हाताने. आता मला तेल लागलंय माझ्या हाताला. कुठे हे का? हा आता हळू इथे या साईडला वाढव. या साईडला. हा हा
भाई पकायला पण नाही आपल्याकडे. तुला भाजू दे थोडा वेळ. अक्षय आहे की नाही ते ना या सीटा बस की जरा इथे ये. हा तिकडनं हवा येते. तिकडे जरा हवा येते. भाई और बटाटे करून ठेवले आपण. भाजी झाली भाजी. तुला म्हणलेलं मी कांदा टाक थोडा. कांद्याचं नसतं रे. अरे कांदा लई टेस्टी ती. तू मटन ते खाता की बिर्याणीला जास्त वापरतात. बिर्याणीला कांदा वापरायचा असतो भाई. आपण बिर्याणी करतोय. नाही. मिनी बिर्याणी. ते नसतं काय भाई. ते लॉजिक नसतं लावायचं. टाकू का? हा ना ते करतो तिकडे होती. थोडं भाजी हँडवॉश पण नाही आहे ना आपल्याकडे. साबून लागतो त्याला. साबून लागतो तेच म्हणते. साबूनच नाही. पाणी टाकून टाकावं लागेल ना. मिक्स करून घ्यायचं त्याला. पहिलं ते शिजवलं असतं ना आपण खालचं. हा थांब रे भाई काय जरा. ते मसाले आहेत ना ते शिजवत बसला ते मसाले करपून जातात. अच्छा मग आता काय पाणी. आता हे मिक्स करायचं. पाणी टाकायचं. हे इथे पकड असं. ए, हे पकड. अरे होते काय ए, भर रे भर. ऐका हँडवॉश आहे का पकडताना सोड जाऊ. आणलं का काय कोणी साबण वगैरे आणलं वाटतं की साबण. इसको धोने का पैसे फिर पानी से धोएंगे क्या. थांब रे भाई तुम्ही काय. वाटलं तर खाली किती हे कमी नाही करून. आवडलं तर भाई मॅगी बनवून खा. टाका एवढं काय. शिजेल काय रे वरती येईल मला वाटतं. येईल जरा. काय नाही वरती येणार आहे. असं आपण आहे ना जास्त नाही असं हे नाही करू. हे पाणी टाक. टाक टाक टाक. अरे भाई हळू टाक जरा. अर्धा बोट अर्धा अजून जरा वरती आणतो पाणी. अर्धा बोट वरती असतं. पाणी आण रे. पाणी नको टाकू. टाकतो लागतंय बाई. टाकतो भाई. तू जेव्हा बास म्हणेल तेव्हा मी हातात. बस 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 बस. जास्त नाही ते नाही होत. टाकायचं टाक पाणी थोडं अजून. बरं कसं हे सुकी करायची असं जरा हे करायची की पानची करायची भाई. चिकट चिकट करायचं. पाणी वाढवावं लागेल आपल्याला जरा. जरा हे जास्त नाही ठेवू ना असं उकळून टाकू. टाक भाई जरा पाणी. पाणी टाक हळू टाक. नंतर मग थोड्या वेळाने हे करायला लागेल त्याला मिक्स करायला. आणि आता उघडच ठेवायला बस 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 बस. शिजून जाईल. गणेशने बनव. मीठ टाकलं का. टाकायचं थांब. गरम आहे. गार असते ब्युटीन एवढं गार असतं ना. ते गार असतं ब्युटी. तू किती पण गरम मीठ होय उन्हात पण घेऊन गेलं ना ब्युटीन गार राहतं. गणेशने मस्त बनवलं. दिसायला चांगलं दिसतंय. दिसायला चांगलं दिसतंय. टेस्ट कशी आहे. टेस्ट कोथिंबीर कशाला पाहिजे होतं बाहेर. हा आणि वरती कढीपत्ता दही आहे ना. दही. आज रात हमने पद्मावती टेम्पल में स्टे किया और सुबह के नज़ारों का जो सुकून मिला वो आपको नेक्स्ट चैप्टर में देखने को मिलेगा. आज की वीडियो में बस इतना ही था. अगर आपको वीडियो अच्छा लगे तो लाइक करना, शेयर करना और कमेंट करना ना भूलना. तो मिलते हैं राजगढ़ के चैप्टर 2 में. तब तक के लिए टेक केयर एंड बाय बाय.